ते 96 पासून आजपर्यंत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेसोबत काय केला, धनंजय मुंडेंनी पंकजासोबत काय काय कटकारस्थान रचले, मुंडे साहेबांचे सोबत काय काय कटकारस्थान रचले गेले आणि ह्यांचे किती आका आहे, कुठे कुठे ह्यांचे आका आहे, हे सगळं मी तोंड उघडणार आहे. जरी मला जास्त माझे मुलाबाळांना माझ्या विरोधात केला तो आणि असं खोटे नाटे काय तरी बोलून देण्याच्या त्यांच्यावरती प्रेशर टाकला, तो मी सगळं तोंड उघडणार. तुमची इज्जत आहे, तुम्ही मंत्री आहे, मी काय नाही आहे. ऐका, धनंजय मुंडेची जे आहे ना सवय आहे, ही आहे ना धनंजय मुंडेची सवय आहे, फूट डालो आणि राज करो आणि स्वतः तोंड उघडत नाही. तो माझा मुलगा किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता, हां त्यांनी टाकली आणि बापाचे कहण्यावरती टाकली. आणि ज्या वेळे माझी बहिणीने 2021मध्ये केस टाकली त्यावेळे माझ्यावरती दबाव टाकला की तू काय तोंड उघडू नका मीडियावरती, तुझी बहिणीच्या साथ देऊ नका. आणि आज त्यावेळे मी तोंड उघडला नाही आणि आज माझे मुलीला माझे विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. तो काल निकाल आला, एकूणच तुम्हाला कुठंतरी यामधनं दिलासा मिळाला असं दिसतं आहे. कशा प्रकारे बघताय या निकालाकडे तुम्ही? निकाल जे आहे माझ्याकडून आहे त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप हात जोडून माझे ॲडव्होकेटचा धन्यवाद मानते मी. पण जे आमची मागणी होती कोर्टाकडून 15 लाख रुपये आम्हाला दर महिने पाहिजे, जसं आमच्या लिव्हिंग लाईफस्टाईल आहे तसं त्याच्यासाठी आम्हाला 15 लाख रुपये पाहिजे. तो आम्हाला 15 लाख रुपये मान्य केले नाही, त्याच्यासाठी त्या ऑर्डरच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये परत पिटिशन टाकणार आहे. एकूण पाहायचं तर कुटुंबामध्ये देखील कुठंतरी अडचणीचा सामना करावा लागतो आहे तुम्हाला. तुमच्या मुलांनाच कुठंतरी विरोध जो आहे तो दर्शवलेला दिसतो आहे, कुठंतरी वडिलांची बाजू घेतलेली दिसत आहे. कशा प्रकारे बघताय एक महिला म्हणून? ऐका, धनंजय मुंडेची जे आहे ना सवय आहे, ही आहे ना धनंजय मुंडेची सवय आहे, फूट डालो आणि राज करो आणि स्वतः तोंड उघडत नाही. अरे तुम्ही इतके छोटे मुलाला तुम्ही जवळ करताय, मीडियाच्या समोर आणताय. इतके छोटा मुलाला तुम्ही बघितलेला आहे काल माझ्या घरामध्ये, तो माझा मुलगा किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता. जरी उद्या त्यांच्या माझ्या बरं वाईट झाला तो हे व्यक्ती स्वतःला माफ करू शकणार का? स्टोरी त्यांनीच टाकली स्वतः? हां त्यांनी टाकली आणि बापाचे कहण्यावरती टाकली. बापाचे कहण्यावरती तुम्ही बघत होता, सगळे मीडिया लोकांनी बघितलेलं आहे की किती कॉल येत होते त्यांना. माझ्या मुलगाला किती कॉल करत होता धनंजय मुंडे. आणि ज्यावेळे माझी आईचं निधन झाला होता त्यावेळे पूर्ण परिवारवरती प्रेशर टाकला त्यांनी की तुम्ही तोंड उघडू नका. आणि ज्यावेळे माझी बहिणीने 2021मध्ये केस टाकली त्यावेळे माझ्यावरती दबाव टाकला की तू काय तोंड उघडू नका मीडियावरती, तुझी बहिणीच्या साथ देऊ नका. आणि आज त्यावेळे मी तोंड उघडला नाही आणि आज माझे मुलीला माझे विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. तो पण जरी केला तो मला कोणाचीही मला आज भीती नाही आहे. माझे मुली असू द्या, माझा नवरा असू द्या, मला कोणाचीही भीती नाही आहे. जरी मला माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभे केला त्यांनी, तो मी सगळं काही ते 96 पासून आजपर्यंत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेसोबत काय केला, धनंजय मुंडेंनी पंकजासोबत काय काय कटकारस्थान रचले, मुंडे साहेबांचे सोबत काय काय कटकारस्थान रचले गेले आणि ह्यांचे किती आका आहे, कुठे कुठे ह्यांचे आका आहे, हे सगळं मी तोंड उघडणार आहे. जरी मला जास्त माझे मुलाबाळांना माझ्या विरोधात केला तो आणि असं खोटे नाटे काय तरी बोलून देण्याच्या त्यांच्यावरती प्रेशर टाकला, तो मी सगळं तोंड उघडणार. तुमची इज्जत आहे, तुम्ही मंत्री आहे, मी काय नाही आहे. मैं तो एक गई गुजरी औरत हूँ, मैं दुनिया की सबसे बुरी औरत हूँ, मैं खुद मान्य कर देती हूँ ये. इसके विरुद्ध और तू क्या बोलेगा आप मुझे? पण तुम्ही म्हणताय कटकारस्थानं रचली गेली, नेमकं काय रचलं, काय घडलं, काय होतं तेव्हा? ऐका, आता ते मुद्दा जे आहे ते माझ्या कोर्टाचा चालू आहे, त्याच्यावरती मी पुढे बोलणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. जरी मी तोंड उघडला तो पंकजाताईच्या पण पद जाऊ शकते, मंत्रीपद. इतका आहे की धनंजय मुंडेचा फक्त नाही, जरी मी तोंड उघडलं तो पंकजाताईच्या सुद्धा मंत्रीपद जाऊ शकतो. तुम्हाला त्रास दिला असं म्हणा? नाही, माझ्या नवऱ्याला त्रास दिला. आणि मी धनंजय मुंडेची बायको आहे, 27 वर्षाची बायको आहे. ते गोष्टी धनंजय मुंडे विसरून कटकारस्थान रचत आहे माझ्याबद्दल. पण धनंजय मुंडेशी मी एकच बोलते, आजपर्यंत
मी तुम्हाला यापुढे मला जरी तुम्हाला बोलायचं आहे तो मी कॅबिनेट मीटिंगमध्ये येऊन तुमच्याशी बोलणार आहे. आता मी मीडियावरती नाही बोलणार आहे, कुठेतरी बोलणार नाही, फोनवरती तुमच्यासोबत बोलणार नाही. मला जरी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मी कॅबिनेट मीटिंगमध्ये येणार आहे आणि तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. क्योंकि मी तुमची बायको आहे, आता पण बायको आहे, तुमच्या माझा तलाक झालेला नाही आहे. तुम्ही मला असा रोडवरती सोडू शकत नाही सोडू शकत. सध्याला पाहायचं तर त्यांच्याच कुठेतरी अडचणी वाढताना दिसत आहे. वाल्मिक कराड त्यांच्यावर देखील आरोप होताना दिसत आहे. मंत्रिपदासंदर्भात देखील अडचणी दिसत आहेत. कशा प्रकारे बघताय याकडे? एकूण वाल्मिक कराडाकडनं देखील तुम्हाला मारहाण झाली असं तुम्ही आरोप केलेला आहे. वाल्मिक कराडने माझ्यासोबत मारहाण केली होती कलेक्टर ऑफिसमध्ये. काय प्रसंग झाला तो? काय झालं होतं? काही नाही, मी असंच काम घेऊन गेली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडमध्ये लोकांचे, आणि तिकडे कमीत कमी 2000 लोक होते. कलेक्टर मॅडम होती, माझे नवरा होता, पोलीस लोक होते. पण ह्यांनी मला कलेक्टरचे केबिनमध्ये घेऊन दीपा मुधोल मुंडे मॅडमचे केबिनमध्ये घेऊन माझ्यासोबत मारहाण केली. आणि इतकी मारहाण केली की तुम्ही CCTV फुटेज काढा. मी SP साहेबांना, DG साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही मला न्याय देऊ शकत नाही, पण फक्त मला, जसं मी माझ्या मुलगीला सांगितलं, धनंजय मुंडे पण कॉन्फ्रेंस कॉलवरती होते कि बेटा मेरे को ऐसे मारहाण करी है 2 कौड़ी के गुंडे ने. तो मेरे बेटे ने बोला, मेरे पति ने बोला नहीं ये झूठ बोलती है. तो मेरे बेटे ने बोला मम्मी मुझे सबूत ला के दो आप, फिर मैं देखता हूँ वाल्मिक कराड़ का कि मुझे क्या करना, मेरी माँ को मारा है. तो मैंने बोला ठीक है. तो इस बात पे मैंने निवेदन दिया. तो आज 9-10 महीने हो गए इस बात को, मेरे को वो CCTV फुटेज नहीं दी है. RTI भी डाली तो भी नहीं दी है. ये कानून है. वाल्मिक कराडांनी पण तुम्हाला त्रास दिला असं म्हणाल? वाल्मिक कराड़ ने ही त्रास दिया है मुझे. हाँ, एकूण या सगळ्या घटना जर का बघायच्या तर कुठंतरी मंत्रिपद देखील धोक्यात आपल्याला धनंजय मुंडे यांचं दिसतं आहे. काय नेमकी तुमची मागणी आहे? राजीनाम्यासंदर्भात देखील विरोधक मागणी करतात. ऐका, मी तो अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तो एकच बोलते की मागणी कशाची करायची आहे? इतकी घाणेरडी गोष्टीची मागणी कशाला करायची आहे? मी काय मागणी करणार नाही. आणि त्यांना जरी अशी काहीतरी महिलांच्या बद्दल काहीतरी 1% जरी सहानुभूती आहे, 0.1% जरी देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांनी जरी 1% जरी महिलांच्यासाठी सहानुभूती आहे, तो तुम्ही त्यांना हाकलून टाका, आपले पक्षामधून हाकलून टाका. क्योंकि ऐसे लोग एक आपकी पार्टी में एक दाग है. क्योंकि कुठेतरी हे लोक पार्टीचा सहारा घेऊन मोठे राजकारणी लोकांच्या, अजितदादासारखे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे सारखे लोकांचा सहारा घेऊन माझ्यासारखी बायकोवर आणि मुलाबाळांवर अन्याय अत्याचार करताय. शेवटचा प्रश्न घेतो. कुठेतरी तुम्ही महिला आयोगामध्ये गेलेल्या होत्या या सगळ्या प्रकरणावरनं. एकूणच कौटुंबिक हिंसाचाराचा तुम्ही आरोप करतायत, कारण काय नेमकं तेव्हा झालं? महिला आयोगमध्ये मी वेळोवेळी गेलेली आहे, पण ज्यांच्यावरती कारवाई नाही करायची होती, ज्यांच्यावरती ऑलरेडी पोलीस लोकांनी कारवाई केली होती, त्यांच्यावरती महिला आयोगचे अध्यक्ष की मतलब चालाक आहे की त्यांनी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले. पण ज्या लोकांनी माझ्यावरती धनंजय मुंडेवरती मी केली तो त्यांच्यावरती काय केलं नाही आजपर्यंत काय केलं नाही. आणि हसेली ठिठोली करताय, त्यांच्यासोबत हसताय, ठिठोली करताय, ते गैरकानूनी आहे त्याच्याबद्दल. आणि त्याच्या एक फोटोमध्ये ते आता आहे, एक मालामध्ये आता आहे, अशा फोटोमध्ये ते सगळं जे आहे गैरकानूनी आहे. त्याच्याबद्दल मी महिला आयोग दिल्लीमध्ये जाऊन स्वतःचा पैसा खर्च करून जाऊन दिल्लीचे महिला आयोगमध्ये जे रेखा शर्मा होती त्याची अध्यक्ष मॅडम, त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की रुपाली चाकणकरला तुम्ही हकलून टाका ते पदावरती. ते योग्य नाही आहे, तो रुपाली चाकणकर ताई योग्य नाही आहे ते पदावरती. तुम्हाला न्याय दिला नाही असं तुम्हाला म्हणायचं? कोणालाही न्याय देत नाही तो, कोणालाही. साधारण मला तो सोडा, त्यांच्या जे माझा नवरा आहे त्यांच्या पार्टीचा नेता आहे, मोठा नेता आहे. आणि रुपालीताई चाकणकरला धनंजय मुंडेंनी खूप सपोर्ट केलेला आहे. जास्त मला तोंड उघडायचं नाही त्याच्याबद्दल, पण खूप सपोर्ट केलेला आहे, त्याच्यासाठी तो बोलत नाही. पण त्यांची पक्षाची अशी काही महिला आहे ज्यांनी माझ्याकडे पण निवेदन दिलेलं आहे आणि रुपालीताई चाकणकरला पण निवेदन दिलेलं आहे.
ज्याचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्त्यांनी, छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी महिलांच्या सोबत लग्न करून तिला सोडून दिला आणि खूप घाणेरडे कृत्य केले. असं खूप महिलांच्या सोबत, एक मैं ही नहीं हूँ, पूरे महाराष्ट्र में 90% महिला है ऐसी जिनके साथ ऐसा कृत्य चल रहा है. और आज रोड पे भटक रही हैं वो लोग मेरे जैसी, परेशान हो रही हैं, बहुत हैं. तो रुपाली चाकणकर ताई किसी को भी न्याय नहीं देती है. सुरेश धस देखील अनेक आरोप करताना दिसत आहेत. धनंजय मुंडे असेल किंवा वाल्मिक कराड असेल, या दोघांवरही याकडे कशा प्रकारे बघता आहे? एकूणच संतोष देशमुख यांची हत्या कुठेतरी वाल्मिक कराडांनी केली अशा प्रकारचा आरोप देखील सुरेश धस करतात. आरोप नहीं है वो सत्यता है. आपने देखा है की संतोष भाऊ की खूप निर्गुणपणे हत्या झाली आहे. त्यांची तुम्ही ते पाठ बघा, पीठ बोलते ना इसको, हां, ते पाठ बघा तुम्ही, त्यांची पूर्ण असे लाल. आणि ज्यावेळे त्यांनी पाणी मागितला त्यावेळे त्यांचे तोंडामध्ये ह्यांचे 2 कोळीचे गुंडे लोकांनी, 2 कड़ीचे म्हणते मी, 2 कोळीचे गुंडे लोकांनी काय म्हणतात त्याला, बाथरूम करी है उनके मुंह में. इतने गए गुजरे हैं ये लोग. ऐसे लोगों को छोड़ना चाहिए क्या? ये आरोप नहीं है, ये सच्चाई है. ये सब पुरावे सामने आ गए. किस चीज़ की वाट बघत रे, कोणची गोष्टीची वाट बघताय देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा कोणची गोष्टीची वाट बघताय मला कळत नाही आहे. एकमेकांवर ढकलतायत, राजीनामा यांनी घ्यावा की राजीनामा त्यांनी घ्यावा. काय ढकेलणार आहे, तसंच करणार आहे हे लोकांची. क्या जैसे पंकजाताईंनी सांगितलं ना की वाल्मिक कराड बिना धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिलत नाही, असंच देवेंद्र फडणवीस साहेब का आणि अजित दादाच्या पोटाच्या पाणी हिलत नाही धनंजय मुंडेच्या शिवाय. हां, असं आहे. 2014 पासून मी बघते आणि मी खोटी गोष्टीच्या मी करत नाही. मी खोटी गोष्टीच्या समर्थन मी करत नाही. आत्ता एक तृप्तीताईंनी एक स्टेटमेंट दिला होता की देवेंद्र फडणवीस साहेब मला सोडण्यासाठी इंदोर जात होते, पण कधी असं झालेलं नाही आहे. त्याच्या मी खंडन केलेलं आपले फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलेलं आहे. तो खोटी गोष्टीचे कधी मी समर्थन करणार नाही, कोणी पण असू द्या. जरी उद्या माझा नार्को टेस्ट झाला तर खरी गोष्टी समोर यायला पाहिजे, खोटी गोष्टीचे कधी करणार नाही. पण हां, 2014 पासून बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाच्या तो पोटाच्या पाणी हिलत नाही धनंजय मुंडेशिवाय. कुठे त्यांना राजीनामा घेणार? सध्या जर का पाहायचं तर जो एकूणच तुम्हाला तात्पुरता दिलासा म्हणावा लागणार आहे, त्या विरोधातही तुम्ही कोर्टात जाणार आहे काय मध्ये? जो एकूण तुम्ही 15 लाखाची मागणी करताय, 2 लाख रुपये तुम्हाला मेंटेनन्स फी म्हणून देण्यात येणार आहे, त्या विरोधातही कोर्टात जाणार आहात? हाँ, मैं जो तो कोर्ट में जाऊंगी ना, हाई कोर्ट में जाऊंगी और 15 लाख रुपए वहाँ से मंजूर करके लाने की कोशिश करूंगी पूरी. क्योंकि आज मेरे बच्चों के पूरे भविष्य का सवाल है. आज मेरे बच्चों के नाम पे, आज नौकर के नाम पे 4000 कोटी की प्रॉपर्टी निकली है. और भी बहुत लोग हैं जिनके नाम पे हमारे जो स्लीपर पहन के आते थे, आज उनके नाम पे 2,500 करोड़ की प्रॉपर्टी है. उनके खुद के हेलीकॉप्टर हैं. और भी बहुत सी बातें हैं जो मैं दूसरे टप्पे में बोलूँगी, एक ही बार में सब नहीं बोल दूँगी. तो ये सब अभी मुझे खोलना बाकी है मुंह पूरा के पूरा. तो अभी तो मैंने खोला नहीं, पूरा खोल दूँगी. फिर अभी ये सब चीज़ें चालू है. और जो धनंजय मुंडे ने शपथ पत्र भी झूठा दिया है, पूरा धनंजय मुंडे के खोटे काम है, पूरे A to Z. पर्चा भरने से लेके तो मंत्री पद तक पूरा खोटा है, पूरा धोखेबाज है. और पर्चे में भी झूठ लिखा है. मेरे जो केसेस हैं, मेरा नाम कुछ भी डाला नहीं है. उसके खिलाफ भी मैं उधर हाई कोर्ट में गई हूँ, उसके लिए भी उनको नोटिस जारी हो चुका है वहाँ से भी. तो वो भी केस लढणे वाली हूँ, उसमें भी मेरी जीत होने वाली है. बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. तर ह्या होत्या करुणा मुंडे ज्यांच्याकडनं सविस्तर आपल्या प्रश्नाची उत्तरं देण्यात आली. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.